गुड मॉर्निंग गाईज, मस्तपैकी सकाळ झालेली आहे. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. मराठी न्यू इयर, हॅपी गुढीपाडवा सर्वांना. इकडे तयारी चालू आहे देवपूजाची. देव वगैरे मस्त धुतलेले आहेत आणि फुलं, हार आणि दिवाबत्तीचं काम चालू आहे. आणि गुढी उभारण्यासाठी लागणारे फुलं, आंब्याची पानं, लिंबाची पानं आणि हार. साखरेचा हार तर घरीच बनवला आहे, तुम्ही रेसिपी बघितली असेल. आणि अशा प्रकारे आज आपण गुढीपाडवा साजरी करणार आहोत. आणि देवाऱ्यामध्ये देवपूजा करतो तिकडे नारळ ठेवलेला असतो. तर हा बघा, हा नवीन नारळ ठेवलाय, तो देखील उगवून आलेला आहे देवापुढचा. किती सुंदर असा उगवून आलाय बघा. लक्ष्मीपूजनला हा मांडला होता, तर हा सुद्धा उगवून आलेला आहे. आणि आपला जो पहिला जुनावाला होता नारळ, तो मागच्या वर्षीच्या लक्ष्मीपूजनचा, तो देखील खूप मोठा झालाय. बघायचं असेल, हे बघा किती मोठं झालंय बघा. याची मुळं बघा किती, आणि किती सुंदर असं त्याची ग्रोथ झालेली आहे. आणि नेहमीप्रमाणे आपल्या घराचं एक वैशिष्ट्य आहे, सूर्य उगवला की पहिली किरण आपल्या घरामध्ये बघा. खूप सुंदर व्ह्यू आहे आपल्या घराचा, त्यामुळे सूर्य दर्शन आपल्याला पहिल्या लगेच होऊन जातं. गेटला हार, तिकडे सुद्धा गुढी उभारणार आहोत, तिकडे रांगोळी काढणार आहोत. आणि तसेच आपल्या सोसायटीच्या आज उद्घाटन सुद्धा आहे कार्यालयाचं, नवीन कार्यालय. हे गणपतीचा मस्त एक फोटो आहे, तो आपण कार्यालयामध्ये लावणार आहोत. आणि आज महिलांसाठी हे बघा, आपण हळदी कुंकू निमित्त महिलांना असे गिफ्ट्स आणलेले आहेत सर्वांसाठी. तर हे आज हळदी कुंकू निमित्त सर्व महिलांना गिफ्ट वाटप केलं जाईल, सर्व महिलांना. त्यानिमित्त एवढे सर्व गिफ्ट्स आम्ही काल घेऊन आलो बाजारातून, फुलं वगैरे सर्व. आज 2 ते 3 छान छान गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे तर गुढीपाडवा, नवीन वर्ष, त्यानिमित्त आणि सर्व घरांमध्ये सण, आनंदाचा उत्साह सर्व साजरी करत असतात. त्याचबरोबर आज चांगला दिवस असल्याकारणाने आपले सोसायटीचे कार्यालयसुद्धा त्याचं उद्घाटन आहे. आणि गेटवर सुद्धा आपण गुढी उभारून रांगोळी वगैरे काढून सर्व महिला आणि महिलांसाठी हळदी कुंकू वगैरे आणि हे गिफ्ट्स असे सर्व कार्यक्रम आपण अरेंज केलेले आहेत. आणि आपल्या घरामध्ये देवपूजा चालू झालेली आहे. अगरबत्ती लावून छानपैकी असं देवपूजा झालेली आहे. आईची आता तयारी सुरू झालेली आहे. शेंगदाण्याच्या पोळ्या खायला आपल्याला मिळणार आहेत आज. तर हे आहे आपलं गुळ आणि शेंगदाण्याचं पुरण. आणि अशा प्रकारे आज गुढीला हे करतात रे, शेवाळ्याचा नैवेद्य पहिल्यांदा करतात.
इथून काढू. हा काढू. ती सुंदर दिसत नाही का? हो दिसते. ओके डन. लिंबाचा आणि आंब्याचा डाळा धुवून घेऊया. आपला साखरेचा हार. खाली परत ठेवायचा. तर आज आपली ही गुढी आहे. तिला असा मस्त चॉकलेटी कलर देऊनच ठेवलेला आहे. आणि हा आहे आपला साखरेचा हार. अजून काय घ्यायचं? साडी घेत्या बघ. नवीन काढायची कुठली का? बस झालं का? तर ही काढलेली आहे. वा वा वा. काय चाललंय आज कळत नाही. सकाळ सकाळी कापून घेतलंय बोट. साडी पडते. काय करते. हा इथे ताट आहे. हळद कुंकू साडी. हळद कुंकू तांब्या साडी आणि हार. ओके अजून काय पाहिजे सांग. बस ओके डन. दोन आहेत ते. पालक खायचा असतो आज माहितीये का? देतो तुम्हाला खायला. ढीगभर आणणार मी. नाही एक तर खायचाच असतोय. सगळं तुम्हाला भरवतं टेन्शन नाही. एवढं मला बा.
आईने खाल्लं बघा लिंबाचा पाला. तुम्ही खाऊ शकता. जे असते ना आज गुढीपाडव्याची कोणी पण खाऊ दे, त्याला गोड लागत असतो. गुढीपाडव्या दिवशी असं कधीच गोड लागत नसते. तुला काय गोड लागलं काय हो? गोड लागत नसतो. हाय म्हणते गुढीपाडव्या दिवशी गोड लागते. पाला खाऊन बघा. खाल्ला तुम्ही. बाय. बिल्डिंग खाली चालले ते आता ते पूजा करायला. बाय बाय. हे बघा इकडे तोरण सुद्धा बांधलं त्याने दरवाजाला. आणि आता असा बांधलाय. आणि आता ते बिल्डिंग खाली जातील पूजेला. पूजा झाली आणि इकडे आई बघा पोळ्या करते. आईच्या झाल्यात पोळ्या. आता आमटीला फोडणी द्यायची. हे बघा इकडे शेंगदाण्याच्या पोळ्या करून तयार झालेल्या आहेत. आणि आता मी येळवणीची आमटी करणार आहे. तर इकडे डाळ शिजवून घेतली आणि ती घुटून घेतलेली आहे. हे बघा. तर हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. गाईस सगळं झालंय. गुढी पण उभी केली, पूजा केली वगैरे. आणि आईने शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या. आमटी पण मी बनवली आणि भात शिजायला टाकलेला आहे. तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवलेले बघा चिप्स वगैरे केलेत म्हणून. तर आज मी तुम्हाला हे चिप्स आणि हे कुरड्या तळून दाखवणार आहेत कसे झालेत ते. फक्त भांडी कपडे वगैरे घ्यायचे आहेत. भांडी घासायचे, कपडे घ्यायचे. चिप्स घेतलेले आहे आणि आता तुम्हाला ह्याच्यात तळून दाखवते. तेल खूप गरम झालेलं आहे. तर मी आधी तुम्हाला चिप्स तळून दाखवते. तर बघा किती छान मस्त फुलले चिप्स. खूपच छान झालेले आहेत. हे बघा अशा प्रकारे काही चिप्स तयार झालेले आहेत. तुम्हाला ना कुरड्या पण तळून दाखवते. हे जिरे टाकलेले कुरड्या आहेत. तर त्याच्यामुळे हे असे जरा झालेले आहेत पिवळे पिवळे. तर चला हे कुरड्या पण तुम्हाला तळून दाखवते कशा झाले. तर बघा अशा प्रकारे काय लाल लाल झालेत. कारण की त्याच्यामध्ये आईने सोडा टाकला होता पिठामध्ये, त्यामुळे ते लाल लाल झालेत. आणि त्याच्यानंतर दुसरे पण केलेत कुरड्या, त्याच्यामध्ये सोडा नाही टाकला आणि छान झालेत. ती पण तुम्हाला तळून दाखवेन, पण आता हे तळून दाखवते. चला तोपर्यंत. गाईस तर माझी तयारी झाली बघा. मी साडी घातली छान अशी. आणि आमच्या सोसायटीमध्ये आज हळदी कुंकू आहे. तर मी सोसायटीचा हळदी कुंकू आहे, त्यामुळे आई आणि आम्ही सगळे खाली चाललो आहोत. आणि तुम्हाला ह्यांनी सांगितलंच होतं की इथे गिफ्ट्स वगैरे आणलेत, कारण की आमच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकू वगैरे आहे आज संध्याकाळी. तर बघा ही अशी काय मी साडी नेसलेली आहे. आणि मला साडी नेसायला येत नाही, तरी पण मी ट्राय केलंय साडी नेसायचं. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मी साडी कशी नेसलेली आहे आणि माझा लुक तुम्हाला आवडला का. Fanta
पिक्चर काढू आपण.